अभिनेते राहुल सोलापूरकरांसंदर्भातली एक बातमी आहे। सोलापूरकरांचा जुना व्हिडिओ आता समोर आलाय, यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। एका मुलाखतीमध्ये राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त विधान केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आलं होतं, तसंच प्रचंड अभ्यास केल्यानं वेदांनी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण ठरतात, असे विधान राहुल सोलापूरकर यांनी केले। यावरून आव्हाड आणि सचिन खरात यांनी संताप व्यक्त केलाय। काही दिवसांपूर्वी सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता। रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो। त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे स ब्रह्म जानयती इति ब्राह्मणः, म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेलं आहे, तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। सोलापूरकर, तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे, बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं। गप आपले शब्द मागे घे, शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार। रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय चुकीचं विधान राहुल सोलापूरकर यांनी मध्यंतरी केलं होतं, परंतु आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे की याने आता परत एकदा संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं विधान केलं आहे। राहुल सोलापूरकरला मी सांगतो, लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलं आहे याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर जाऊन नाक घासून माफी मागावी, अन्यथा याला मी राज्यभर फिरू देणार नाही आणि लवकरात लवकर याच्या तोंडाला काळं फासू असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहोत।